तो वाईट तो मोठो आणि वयलो बारीक असो तो वर्षां अशी रूढी परंपरेन आमी मनयता आणि तो परंपरेचो आमचो जुनो इतिहास आज कितकीशी नवी पिढी मोठ्या उमेदीन फुडें व्हरता आणि ती पिढी व्हरतना आमकां एक नव्या पिढीक नव्या जनरेशनाक एक प्रेरणा प्रोत्साहन कारण 12 कुटुंबाचो असो मोठो गणपती 30 वर्सां प्रचलीत आसा बातम्या येतात सगळे येतात आणि ताची प्रचलीत आजी आसा ती गोंयावर पावली आसा सबंद गोंयांतले लोक त्या निमतान ह्या देवदर्शनाक येतात आणि चौपटीचो गणपतींतलो गणपती म्हणून परगांवांत ताका प्रसिद्धी आसा एक 12 घोड्याचो म्हणजे 12 कुटुंबाचो आणि त्या 12 कुटुंबाचो मोठो विस्तार असो जावन कितक्याशा परंपरेन रूढी परंपरेन चलता आणि सगळ्यांत महत्वाचें म्हणजे आमी सगळे एकठांय जातात वेगवेगळे कुटुंबां ह्या चवथीच्या निमतान एकठांय जातात आणि एकी कडेन एकत्र रावता आणि आमची एक सगळ्यांची धारणा आसा की अशी अनेक वर्सां परंपरा देवान एकजूट दवरून ही परंपरा अशी चलोवची आणि नवे हांगाचे वेगवेगळे उपक्रम राबयतना सांस्कृतीक चळवळ चलयतना नव्या पिढीक एक आदर्श अशी हे कुटुंब म्हणपाक येता की नव्या पिढीक हांगासली जी आमची पारंपारीकता आसा फुगडी आसा भजन आसा ते शिकोवपाची गरज लागना ते आपोआपच त्या संस्कारांतल्यान रुजले जाता आणि नवे पिढी आत्मसात करता निश्चितच गोंयाच्या एकंदर सांस्कृतीक चळवळीत गणेश उत्सवात एक आगळो आणि वेगळो असो आमचो उत्सव म्हणा येता आणि ह्या निमतान हांव समस्त गोंयांतल्या भाविकांक म्हणटा की निश्चितच एक 5 दिसाचो उत्सवाक तुमी येवन ह्या देवस्थीचें दर्शन घेवं येता आणि एकत्र कुटुंब पद्दती कशी आसता एकत्र कुटुंब आयच्या विभक्त कुटुंब पद्दती एकत्र कुटुंब पद्दती ह्या परगांवांतल्या पेडणेच्या गांवांत निश्चितच पेडणे तालुक्यात दिसून येता आणि कितकीशी वर्सां आदी शशिकांत कोरगांवकर आणि तेचें एक जनरेशन आजो बापूय चलो फुडें अशे पर्यंत एक जनरेशन गेला ताच्या नंतर मांद्र्याचे प्रसिद्ध असे मूर्तिकार आमचो उत्तम साळगांवकर याने कितलीशी वर्सां ही मुर्तीची आमच्या हे केला आणि आमकां जशी इच्छा आमकां म्हणजे आमच्या कुटुंबाक जशी मूर्ती जाय ती हुबेहूब मूर्ती जाता आयज केला ती उत्तम साळगांवकराच्या नंतर तेंचे पुत्र जे शंकर साळगांवकर आसा ते आयज ही मूर्ती घडयता आणि आमकां एक हें दिसता की हे कलाकाराकय त्या स्क्रीन अशीच बुद्धी दिवन अशीच चालना दिवन आमची संस्कृती फुडें व्हरपाक हें दिसता तुमी ह्या वेळार सांगा तुमची भावना व्यक्त करता खूब युवा कलाकार आसा आणि आमकां खोश आसा त्या युवा कलाकारांची हांवूय येता फाटल्यान कमीत कमी गजाली 20 वर्सां त्या फाटल्यान वडील आमचें नांव आमकां धरचें पडलें करतले आमचो जो उत्सव जो आसा तो गणेशाचो चौपटीचो तो आज आनी कालपासून कितके तरी पिढ्यो जावन गेल्ले आसा आणि सगळ्यात म्हत्वाची गोष्ट म्हणजे कितें आमचे आजचे जे युवक ते आपल्या एकामेकाच्या साथीर एकामेकाच्या विचारान येवन हे सगळे हे करतात आणि तेंचे हे करून ही परंपरा अशी तशी तेणें चालू दवरपाची अशें